अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात जमीन वादाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील पोलीस ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर देखील या भागात शांतीचे वातावरण पुन्हा कधीच स्थिरावलं नाही। 8 महिन्यापूर्वी झालेल्या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये अजूनही असुरक्षिततेची भावना होती आणि आता या वादाला पुन्हा एकदा उधाण आलं आहे। या प्रकरणी उल्हासनगरच्या हिल्लँड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे। द्वारली गावातील वादग्रस्त असलेल्या जागेला भूमी अभिलेख विभागाने जागेची मोजणी करण्यास स्पष्टपणे मनाई केली होती। मात्र सोमवारी एका बिल्डरने कायद्याची कोणतीही तमा न बाळगता आपल्या हत्यारबंद सहकाऱ्यांसह जागेचा सर्व्हे सुरू केला। हा सर्व्हे पोलिसांच्या बंदोबस्ताविना केला जात होता, ज्यामुळे गावात एकच खळबळ उडाली। या हत्यारबंद इसमांनी शेतकऱ्यांवर हल्ला चढवला आणि त्यांना अमानुषपणे मारहाण केल्याचे बोलले जात आहे। हल्ल्याच्या दरम्यान शेतकऱ्यांनी तात्काळ कल्याण शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला। महेश गायकवाड यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि मोठा अनर्थ टळला। हत्यारबंद इसमांना ताब्यात घेतल्यानंतर गावात तणाव आणखी वाढला होता। मात्र पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे हा वाद पुढे न वाढता थांबवला गेला। सध्या हिल्लँड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून या प्रकरणी हिल्लँड पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे। या घटनाक्रमामुळे द्वारली गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून या वादाचा तोडगा निघेपर्यंत गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे।